कुठेतरी गव्हर्नमेंट बोलते, सरकार बोलते की महिलाला कानून जास्त दिलेला आहे. पण हे प्रकरणमध्ये असं दिसतं की कानूनचा दुरुपयोग करून महिलांनी एकाच्या म्हणजे जीवनवरती प्रहार केला होता. एवढा संगीन त्यांनी 376 केस टाकलं होतं आणि आता ते न्यायालयाकडून बरी झालेलं आहे. हे खरं आहे की महिला हा कायद्याचा खूप दुरुपयोग करत आहेत आणि ठाणे जिल्हा न्यायालयामध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो. ते क्रिमिनल प्रॅक्टिसमध्ये एके दिवशी आमच्याकडे सुरेंद्र कुमार भारद्वाज यांची केस आली होती. 376 सारखा गंभीर गुन्हा त्यांच्यावर दाखल केला होता. केसचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की ही केस पूर्णतः खोटी आहे. त्यानंतर त्यांचा जामीन मंजूर झाला आणि केस चालली 2023 पासून आज 2026 पर्यंत एका ह्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबाला, त्यांची पत्नी जी आहे ती सुविद्य पत्नी, त्यांची एका शाळेमध्ये ट्रस्टी आहे, उच्च शिक्षित आहे, शिक्षिका आहे एका शाळेमध्ये आणि तिला जे सहन करायला लागलं, मुलांना सहन करायला लागलं, हा सगळा प्रकार एका महिलेने खोटी केस दाखल केली म्हणून त्यांना तो भोगावा लागला आहे. पण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माननीय भोसले मॅडमच्या न्यायालयात त्यांना तो न्याय मिळाला आहे. आणि ही 376ची केस कशी दाखल झाली त्याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगितली तर आपल्याला कळेल की महिला कशा कायद्याचा गैरवापर करतात. ह्या सुरेंद्र कुमार भारद्वाज आरोपित म्हणून होते. त्यांच्या घरी म्हणजे त्यांच्या वडिलांच्या घरात एक महिला भाड्याने राहत होती आणि ती महिला, तिची पार्श्वभूमी काढली, तिने अशा 5 ठिकाणी वेगवेगळ्या ऐरोलीपासूनच्या ठिकाणापासून ती 5 ठिकाणी राहिली आहे. प्रत्येक ठिकाणी असे काहीतरी प्रयोग करून पैसे उकळून मग त्याच लोकांवर तक्रार दाखल करायची आणि तिथून पळ काढायचा. अशी ती लोकमान्य नगरला राहायला आली. त्यानंतर तिने सांगितलं की मला माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी जायचं आहे. मग ते शिक्षणासाठी पैसे पाहिजेत म्हणून ह्यांच्याकडे उसने पैसे मागितले. उसने पैसे मागितल्यावर मुलाचं ॲडमिशन देखील झालं शाळेत. पण त्यानंतर जे पैसे परत करायच्या वेळेला त्यावेळेलाच मात्र ह्या महिलेनी त्यांना एक चेक दिला जो बाउन्स झाला आणि चेक बाउन्स झाला म्हणून हे सुरेंद्र कुमार भारद्वाज न्यायालयात जातात. त्यापूर्वी त्याने नोटीस दिली होती तिला. त्यानंतर त्याने एक पत्र की ही 420 महिला आहे, हिच्यावर हा गुन्हा दाखल करा म्हणून एक अर्ज दिला. बरोबर 4 वाजता अर्ज दिला आणि 7 वाजता ह्या महिलेने आकांतांडव करत वर्तकनगर पोलीस स्टेशनला 376चा गुन्हा केला. एक महिला कुठपर्यंत जाते खोटे हे करून आणि कायदा पोलिसांना सुद्धा कळत होतं की हे कदाचित खोटा असेल तरीसुद्धा तिथे त्यांची एका महिलेची लगेच तक्रार दाखल करून घेण्यासाठी जो कायदा भाग पडतो त्यामुळे ते 376 एकदा दाखल झालं की मग सगळ्या प्रोसिजर पुढे कराव्या लागतात. अशा प्रकारे त्या महिलेची चार्जशीट देखील दाखल झाली आणि मी आणि माझी जी कलिग आहे सहकारी गीता गायकवाड, ह्या दोघींनी आम्ही ती केस चालवली. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये माननीय भोसले मॅडमच्या पुढे हे मोस्ट ऑफ द ह्यातले विटनेस झालेले आहेत. साक्षी पुरावे झाले आणि साक्षी पुराव्यामध्ये आम्ही तिला संपूर्णतः कागदोपत्री खोटं पाडलं आहे. मग तिची जी 376ची केस त्याचबरोबर जी भारद्वाज म्हणजे आरोपिताची 138 ही जी त्यांची फिर्यादी म्हणून त्याच्यात ती आरोपी आहे. ही केस आम्ही कागदोपत्री सायमल्टेनियसली न्यायालयाच्या समोर आणलं हे सगळं सत्य आणि त्यानंतर संपूर्ण कागदोपत्र साक्षी पुराव्यांचा विचार केल्यानंतर त्याच्या 376च्या केसमधून निर्दोष मुक्तता झाली. आपण प्रश्न विचारला तो बरोबर आहे साहेब की एक महिला कायद्याचा कसा फायदा घेते. तर हा असा दुरुपयोगसुद्धा चालू आहे की 376 एक हातात कोलीत मिळालं ते दाखल करायचं आणि पुरुष वर्गाला हैराण करायचं. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. न्यायालयाने आम्हाला योग्य तो न्याय दिलेला आहे आणि सुरेंद्र कुमार भारद्वाज यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. पण जी प्रतिष्ठा धुळीला मिळाली जाते ती एका क्षणात परत येत नाही. ह्याचं आम्हाला कुठेतरी खंत वाटते की त्यांना दुर्दैवाने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला हे जी न्यायव्यवस्थेचा जो फटका बसलेला आहे तो पुन्हा भरून येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील आणि त्यासाठीच आज त्यांची स्वतःची इच्छा होती की हे कुठेतरी जनसामान्यांना कळावं की कशी ही महिला किंवा कुठलीही असे खोट्या तक्रारी दाखल करणाऱ्या हा महिलांचं प्रमाण आहे ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि न्यायालयात न्याय मिळतो. पण ज्या वर्षांचं जे नुकसान झालेलं असतं, त्यांच्या इज्जतीचं नुकसान झालेलं असतं ते पुन्हा मिळवणं फार कठीण होतं आणि आज तुम्ही सगळेजण इथे त्यांचे सहकारी आलात आणि त्यांच्यासोबत जे होते
योग्य त्या व्यक्तीला योग्य त्या वेळी न्याय मिळालेला आहे असं मला वाटतं. एकीकडे म्हणजे सरकार महिलांचं एवढं संरक्षण देतं, विधेयक पास करतं. तुम्हाला हे केसमध्ये असं वाटतं का की न्यायालयाला थोडा अजून त्याच्या काही काही केसमध्ये इम्प्लिमेंट करायला पाहिजे, की असा कोणीतरी म्हणजे न्यायाच्या कायद्याचा दुरुपयोग करू नये? हो. आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. न्यायाचा दुरुपयोग झालाच नाही पाहिजे, कारण की या कारणाने ज्या खरंच पीडित महिला असतात, काही लहान मुली असतात, त्यांना न्याय मिळणं कठीण होऊन जातं, ज्यावेळेला अशा घटना घडतात. जिथे आता आपल्यासमोर सुरेंद्र भारद्वाजांचं एक उदाहरण होतं, की ते जेन्युइन पर्सन होते. त्यांनी अशी काही प्रकारची घटना केली नव्हती, तरीही त्यांना जेलमध्ये राहावं लागलं. त्या दरम्यान त्यांच्या कुटुंबाला ती जी मानसिक हानी सहन करावी लागली, हा एक वेगळा भाग होता. प्लस कोर्टामध्ये येणं, प्रत्येक वेळेला कोर्टासमोर फेस करणं साक्षी पुराव्याच्या वेळेला. आणि दुसरं म्हणजे आता ह्याच्यामध्ये जसं आपण म्हणालात, की विधेयक पास करणं किंवा इम्प्लिमेंटेशन होणं खरंच गरजेचं आहे त्याच्यामध्ये. माझं म्हणणं आहे की सरकारने या गोष्टीची योग्य ती पडताळणी केली पाहिजे, की ही आलेली महिला ही खरंच पीडित आहे का? ती ज्या शेजाऱ्यांचं, जसं ॲट्रॉसिटीमध्ये पब्लिक ऑफेन्स असतो हा, आणि की ह्याला बॉडी ऑफेन्स नसतो, मार लागलेला नसतो, फक्त शब्दांचा असतो. त्याप्रमाणेच ह्याही गोष्टी खरंच घडल्या, कारण की ह्या 4 भिंतीच्या आत असतात. त्या रोडवर काही इतर आय विटनेस नसतात देऊ शकत. ते आजूबाजूच्यांकडनं व्हेरीफाय करणं खरं गरजेचं आहे. त्यानुसार, आणखी हा शेवटी एक पर्सनल इश्यू आहे. रेप, छेडछाड, महिलांविषयीची ह्या गोष्टी खूप प्रायव्हेटली जातात. त्याच्यामुळे त्याची पडताळणी होणं गरजेची. खरंच ही घटना घडली आहे, घडली असेल तर ज्यांच्यासमोर त्या 4 इंडिपेंडंट व्यक्तींचे स्टेटमेंट नोंदवले गेले पाहिजे. हां, हे आम्ही ऐकलं, आम्ही आवाज ऐकला, की पाहिलं, हे असं होतं, की हा माणूस त्याच हॅबिच्युअली आहे, त्याच प्रकारचाच आहे, असे बरेच गुन्हे करतो म्हणून हे केलं असेल. अशी पडताळणी करणं खरंच गरजेचं आहे. जसं प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये प्रत्येक कोर्ट ऑर्डर देतं पोलीस स्टेशनला 202 खाली, की जी घटनेविषयी कोर्टासमोर अर्ज आलेला आहे, की मला मारहाण झाली, की त्याच्यासाठी ते पोलिसांना ऑर्डर करतात, की आरोपी आणि कंप्लेनंट ह्यांच्या आजूबाजूचे 2-2 विटनेस तपासा, की ही घटना खरंच घडली, कारण दोन्हीकडचे तपासा, की त्याचं तथ्यता बघा, की हे तथ्य आहे का, हे फॅक्ट्स घडले आहेत का. त्यानुसार परत कोर्ट आम्हाला आर्ग्युमेंट करायला लावतो आणि मग FIR दर्ज होतो. तसं काही महिलांच्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा ह्या गोष्टी घडणं गरजेचं आहे. त्यामुळे प्रमाण खरंच कमी होऊ शकतं. पण काही महिला कंप्लेंट दाखल करतात, मग त्या कॉम्प्रोमाइजला मेहरबान न्यायालयासमोर जातात. का जातात मग नंतर? जर ती घडली नसते घटना ना, याचा अर्थ. मग काहीतरी एक तर त्यांना कंपन्सेशन हवं असतं, आयदर सरकारकडनं किंवा मग त्या आरोपीकडून. ह्याचा गैरवापर हा असतो. काही मुली अगदी 10-10 वर्षाच्या, 8-9 वर्षाच्या असतात, 3 वर्षाच्या पण असतात. त्यांच्या बाबतीत घडलेलं आणि त्यांना थोडी तेवढी नॉलेज असते कोणाला खोटं फसवण्याची. पण काही 16-17 वर्षाच्याही मुली असतात. त्या जेन्युइन नसतात असं माझं प्रामाणिक मत आहे आणि ठाम मत आहे मी ह्याच्यावर. कारण की त्या फक्त आई-वडिलांच्या सांगण्याने गेलेले असतात त्यावेळेला. आणि की त्यानंतर कॉम्प्रोमाइज करायला 4 महिन्यात बेलला येतं आरोपीच्या फेवरला, की आमच्या ह्याच्याविषयी काही वाद नाही, ह्याचा बेल झाला तरी आमची म्हणजे काय होतं मग हे? खरंच जर एखाद्या मुलीला असा त्रास झाला तर कोणाचे आई-वडील ही कॉम्प्रोमाइज करायला लावणार नाहीत. खरंच घडलेली असेल घटना तर. 354 मध्ये सरास अशा घटना घडतात. आता माझ्याकडे ह्या दोन्ही मॅटर्स होत्या, पण आमच्या मोठ्या मॅडमने 376चं प्रकरण जाधव मॅडमने बऱ्यापैकी हाताळलं होतं माझ्यापेक्षा. 138 मी पूर्णतः बघितलेलं. पहिलं घडलेली घटना ही 138ची होती, की चेक बाउन्स झाला. ह्याने तिच्या शिक्षणासाठी मुलांच्या काही फंड दिला 3 लाखाचा. तो रिटर्न मागितला, तो नाही देण्यात आला. त्याच्याविषयी त्याने चेक दिला सिक्युरिटी म्हणून. ह्याने चेक टाकला, नोटीस गेली रे गेली. त्यावेळेला त्याने तो 376 रजिस्टर्ड, जसं मॅडमने सांगितलं, तो रजिस्टर्ड केला. मग हे जेलमध्ये होते त्या दरम्यान. मग माझ्या 138च्या केसला डिले लागला. मुदतीमध्ये गुन्हा दाखल करता आला नाही म्हणून मला डिले ॲप्लिकेशनवर पहिले आर्ग्युमेंट करावं लागलं. डिले कंडोन करून घ्यावा लागला. त्यानंतर मग आमची केस ही पूर्वीसारखी चालू झाली. तिथेही ह्यांना स्वतःला तपासलं गेलं, तिलाही स्वतःला तपासलं गेलं आणि त्यानुसार कोर्टाच्या लक्षात आलं, की आणि आम्ही हे निदर्शन आणून दिलं, की मी जेव्हा 138ची केस दाखल करायला आलो, हे बघून तिने जे घडलं नव्हतं त्याविषयी 376चा FIR हिने दर्ज केला. कारण की त्याच्या तारखांमध्ये खूप तफावत होती त्यावेळेला, की घटना लक्षात होती क्रमवार. जशी ती 138ची नोटीस गेली तसं 376चा FIR गेला. मग हे पोलिसांनाही सांगण्याचा ह्यांनी प्रयत्न केला. ह्यांनी पत्र पण दिलेली होती,
की ती बाई माझी फसवणूक करते, मला फसवू शकते. पण पोलिसांनी ते पत्र आलं नव्हतं हे डायरेक्टली कोर्टाला सांगून दिलं. आम्ही बघितलंच नाही. असा प्रश्न आमच्या मॅडमनी आयोना विचारला होता तपासी अधिकाऱ्यांना. पण त्यांनी सांगितलं आम्ही काय बघितलंच नाही. पण यांचं प्रत्येक पेपरला रिसीव्ह होतं पोलीस स्टेशनचं. म्हणजे हे तिथून ॲम्पल चान्स होता पोलीस स्टेशनला त्या घटनेची वैधता तपासण्याकरिता. पण ते त्यांनी तपासलं नाही. एक खोटा गुन्हा चालू ठेवला. आता हा गुन्हा 2023चा आहे. 23 ते आता 26 मध्ये सुटला. म्हणजे 3 ते 4 वर्ष ट्रायलला फेस भारद्वाजांना करावं लागलं. पोलिसांना नाही करावं लागलं किंवा त्या मुलीला नाही करावं लागलं, जी विक्टीम होती. पण ह्यांची मानसिक हानी झाली. आता त्या मुलीच्या प्रमाणेच ह्यांच्या घरामध्ये पण मुली आहेत. रेपचा ऑफेन्स वडिलांवर दाखल होतं. ह्याचं केवढं मोठं गांभीर्य त्या मुलींना कळत होतं. मुली आणि बापामधलं रिलेशन स्पॉईल झालं. कारण की ट्रस्टच करत नव्हत्या मुली त्यांच्या. आता हे ॲक्विट झालं वगैरे हे जे होतं ते आज ना उद्या सत्य शेवटी येतच बाहेर. ते फार काही लपत नाही जर ते खरं आहे तर. आज जर ते खोटं असतं तर आज कदाचित त्यांना शिक्षा लागली असती. पण ह्या केसमध्ये 376च्या केसमध्ये इंडिव्हिज्युअल आणि इंडिपेंडंट विटनेस डॉक्टर होते मेन. बाकी तिचे इंटरेस्टेड विटनेस होते, नवरा बहीण हे सगळे तिचे सांगणारे विटनेस होते. पण इंडिपेंडंट विटनेस डॉक्टर होते. मॅडमने 4 चांगले प्रश्न विचारले आणि त्यांनी सत्य सांगितलं की मला तर कुठे दिसत नाही असं काही फोर्सफुली केलंय, जबरदस्ती केलेलं आहे. म्हणजे तिची केस ही खोटी आहे डॉक्टरनेच मुळात सांगून दिलं ट्रान्सपरंटली. म्हणजे हे मेहरबान नाल्याच्याही लक्षात आलं त्यावेळेला. आणि आयोनच्या काही तपासाअंतर्गत काही गोष्टी त्यांनी केलेल्या नाहीत आणि तिने बऱ्याचशा गोष्टी कोर्टासमोर फॉल्सली म्हणजे जे घडलं नव्हतं, कधी हे कुठे घेऊन गेले नव्हते, त्या गोष्टी ज्या FIR देताना नाही सांगितल्या पण कोर्टासमोर सांगितल्या. मग असे प्रश्न मॅडमने आयोना विचारले तपासी अधिकाऱ्यांना की हे तिने केलेलं का, हे कुठे तिला बाहेर ही ठाणा जागा सोडून आणि कुठे नेलं होतं का. आयोग म्हणाले नाही, तिने हे काय सांगितलंच नव्हतं आम्हाला. मग ही एक भर झाली त्या केसमध्ये का ती प्रत्येक वेळेला तिचं व्हर्जन चेंज करत होती. आता जो खोटं बोलतो त्याला डेफिनेटली हे लक्षात राहत नसतं मी आज काय बोललोय तर उद्या मला काय खोटं बोलायचं आहे. ते चेंज होतच राहणार कारण की ती घटनाच खरी नव्हती मुळात. खरी असती तर तिला तिचं व्हर्जन जे डे 1ला होतं ते शेवटपर्यंत राहिलं असतं. जर ती FIR मध्ये पण सगळ्या गोष्टी सांगू शकली असती. आणि मुळात हे जिथे राहतात ती लोकवस्ती आहे, तिथे लोक आजूबाजूला राहतात. ह्यांच्या मिसेस शाळेत जाणाऱ्या, त्या का पूर्ण दिवस शाळेत जाणाऱ्या, तिचे हस्बंड सुद्धा कामाला जाणारे होते, मुलगा घरामध्ये होता, ह्यांच्या मुली घरात असताना ह्या घटना कशा घडतील रेपच्या. ते पण एकाच घरात राहून हे खालीवर राहत होते, ती वर आणि हे खाली, आणि लोकॅलिटी आजूबाजूला कोणीतरी काहीतरी बघितलं असतं असं काय झालंय ते. महिला आहेत, तुम्ही पण महिला आहेत आणि ऍडव्होकेट पण आहेत. बरोबर. तुम्ही लोकांना काय सांगणार, काय अपील करणार की कसा ते असा प्रकरण मध्ये ते बाहेर पडू शकतात आणि स्वतःला ते मतलब डिफेंड करू शकतात. आता ह्याच्यामध्ये ना मी लोकांना सांगण्यापेक्षा माझं पोलिसांना आव्हान आहे. शेवटी काय माणूस करत नाही, पण एखादी मुलगी आली आहे की एखादी महिला आली आहे, त्यांनी त्या जसं मी आधी सांगितलं की त्या गुन्ह्याची शहानिशा पहिली केली पाहिजे तो FIR दर्ज करण्यापूर्वी. एकदा FIR दर्ज झाला का मग त्याच्यात काही बदल करता येत नाही. आता मी म्हणणार, मी छाती टोकपणे सांगणार मी काहीच नाही केलं, मी हात पण नाही लावलाय, पण माझ्या बोलण्याला ॲज अ कॉमन पब्लिक कोण बिलीव्ह करणार, कोण विश्वास ठेवणार त्या गोष्टीला. यासाठी हे सगळं करण्याचे साधन पोलिसांच्या हातात आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यांनी गेलं, त्यांच्या अधिकारांचा वापर केला तर त्यांना या गोष्टी त्या वेळेला क्लिअर होऊन जातील. त्या गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल त्याच्याने. या महिलांसंदर्भाच्या गुन्ह्यांचं खरंच प्रमाण कमी होईल. अगदी मर्डरच्या ट्रायलपेक्षा हे गुन्हे जास्त वाढलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं की असा गुन्ह्यामध्ये पोलिसांचा सहभाग आहेत का? आहे. कारण की असं माझं म्हणणं आहे की काही पोस्कोच्या केसेस आहेत त्याच्यामध्ये विक्टीमला कंपन्सेशन मिळतं. ते कंपन्सेशन ते फक्त साईन घेतात फक्त. त्यातलं किती अनुदान मिळतं हे आपल्याला नाही माहिती. त्याचा तो एक फायदा होतो तसा. म्हणजे अनुदान मिळतं हे कंपल्सरी आहे. लहान मुलींच्या विषयी ज्या घटना घडतात त्यांना अनुदान मिळतं सरकारकडनं. तर मे बी तो बेनिफिट असेल त्यांना त्याच्यामध्ये. पण तरीसुद्धा त्या घटना खरंच घडल्या की नाही बघायला जायलाच हवं. सरकारचं अनुदान का असंच वाटत सुटायचं का आपण? खरंच घडलं की नाही बघायला पाहिजे ना. म्हणजे लेडीज ऑफेन्समध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांनी व्हेरिफिकेशन गरजेचं आहे. जसं ॲट्रॉसिटीच्या केसला होतं तसं ह्या लेडीज ऑफेन्समध्ये पण झालं पाहिजे. खरंच खूप प्रमाण कमी होईल. जेन्युइन पर्सनला न्याय मिळत नाही त्याच्यामुळे. अजिबात नाही मिळत. मग त्यांच्या तर केस घ्यायला पण प्रॉब्लेम असतात पोलिसांना. नाही घेत ते. एक महिला खरंच पीडित असते. तिला गरज असते न्यायाची, पण त्यावेळी तिला डावललं जातं नंतर मग काय करणार?
तर माझं म्हणणं आहे, मी फक्त पोलिसांना अपील करेन की त्यांनी त्यांच्या तपासामध्ये बदल केला पाहिजे. ट्रान्सपरंट, एकदम ट्रान्सपरंट तपास केला पाहिजे. आता ह्यांच्या केसमध्ये ते लिगली बरी झालेला आहेत. पुढच्या काय तुम्ही कानूनी कारवाई करणार का? आयोग किंवा सिनियर पीआय किंवा आरोपी? आता कसं आहे, शेवटी ती पण एक महिला आहे. महिलेविषयी डिफॉर्मेशन आपल्याला दाखल करता येणार नाही. एक महिलांनी पुरुषाविरुद्ध केली असती. दुसरं त्यांचं जे चेक बाउन्स आहे त्याविषयी आम्ही नक्कीच अपील करणार आहोत. पण त्याच्यामध्ये त्या कोर्टाने तिला ते 3 लाखाचे केस आहे, त्यांना 6 लाखाचं अनुदान प्राप्त झालेलं आहे. ते 6 लाखाचं अनुदान मिळवण्याकरिता 3 महिन्याची हे आहे, मुदत दिलेली आहे त्यांना. तर 3 महिन्यात जर त्यांनी पैसे नाही दिले तर आम्ही नक्कीच अपिलामध्ये जाणार आहे त्यांच्या केससाठी. आणि की तो त्यांचा हक्क आहे. त्यांचे पैसे त्याच्यामध्ये अटकलेले आहेत. उद्या त्यांच्या कुटुंबासाठी ते गरजेच्या गोष्टी आहेत. त्यामुळे आम्ही ते करणार आहोत.